खूप दिवसानंतर चॅनलवर पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करतोय आपण. आणि खूप दिवसानंतर हा एक चांगला इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक सापडला म्हणून शेअर करावंसं वाटलं. स्टॉक बद्दल सांगण्याआधी थोडंसं एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की इथे जे काही आपण डिस्कस करतोय ते काही बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाहीये. कारण मी काही सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट नाहीये. ठीक आहे. तर हे सगळं काही डिस्कस जे करतोय ते प्राइस ऍक्शन म्हणून डिस्कस करतोय किंवा स्टॉक अनालिसिस करण्यासाठी आपण हे सगळं डिस्कस करतोय. ठीक आहे. ह्याच्यामधनं आपल्याला काही की लर्निंग्स मिळतील. तर मग आपण बघूयात की स्टॉकचं एक थोडंसं टॉप डाऊन अनालिसिस करून घेऊया. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मला काय दिसतंय की स्टॉक एका हाफ इयरलीच्या सप्लाय झोनकडनं एका हाफ इयरलीच्या डिमांड झोनमध्ये आलाय. ठीक आहे. हाफ इयरलीच्या सप्लाय झोनकडून स्टॉक एका हाफ इयरलीच्या डिमांड झोनमध्ये आलाय. आणि ह्या डिमांड झोनची काय अचिव्हमेंट आहे? ह्या डिमांड झोनची काय अचिव्हमेंट आहे? त्यांनी हा वाला सप्लाय ह्यांना ब्रेक केलं होतं. ठीक आहे. ह्या डिमांड झोनने हे दोन सप्लाय जे होते ह्याला ब्रेक केलं होतं आणि ह्या तिसऱ्या सप्लाय पासून स्टॉक खाली येतोय. ठीक आहे. आणि जर मी इयरली टाइम फ्रेमवर गेलो तर इथे इयरली सप्लाय पण होता, तो ह्याच डिमांडने ब्रेक केला होता. ठीक आहे. हाफ इयरली डिमांड मधनं स्टॉक आता इथनं टच करून वर जाण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं क्वार्टरलीवर जाऊन बघूयात की ट्रेंड काय म्हणतोय. ठीक आहे. क्वार्टरलीवर जर बघितलं तर एक डिमांड ब्रेक केली आहे स्टॉकनी. एक डिमांड ब्रेक केली म्हटल्यानंतर आपला ट्रेंड हा साइडवेज झालेला आहे, म्हणून आपण कन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवणार आहे. मग जर मी मंथलीवर जाऊन एक्झिक्युशन चेक केलं तर मला दोन डिमांड सापडत आहेत. ठीक आहे. दोन डिमांड सापडत आहेत. तर दोन डिमांड कुठल्या आहे? इथे एक डिमांड आहे. याचा कलर चेंज करूयात आपण. ठीक आहे. इथे एक डिमांड आहे आणि इथे बॉटम लेग डिमांड आहे आणखी कन्झर्वेटिव्ह. ठीक आहे. तर लोकेशनची आपली एक चांगली अचिव्हमेंट आहे. ठीक आहे. आणि हे एक्झिक्युशन्स आहेत आपल्याकडे दोन. हा एक डिमांड झोन आणि हा एक डिमांड झोन आहे. ठीक आहे. आता स्टॉक इथनं रिॲक्ट होतोय. मग एक्झॅक्टली डिमांड झोन मधनं रिॲक्ट होतोय का, बॉडीमध्ये आलाय का, तर नाही आलेला स्टॉक. ठीक आहे. का बरं वरनच रिॲक्ट होतोय? तर वीकलीवर एक डिमांड झोन आहे लगेचच. ठीक आहे. इथे ह्या डिमांड झोनवर स्टॉक चालतोय. पण आपण जर बघितलं तर स्टॉक वरतून टॉप पासनं जवळजवळ 60-70% करेक्ट झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला डायरेक्ट एंट्री ह्याच्यामध्ये प्लान करता येणार नाही. मग एंट्री प्लान करण्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन्स लागतील. ठीक आहे. कन्फर्मेशन्स लागतील म्हणजे वीकली टाइम फ्रेमवर किंवा डेली टाइम फ्रेमवर ह्या स्टॉकने एक दोन सप्लाय ब्रेक करेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. एखादा कर्व ब्रेक करेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. ठीक आहे. ह्या पॉइंटच्या वरती ऍटलिस्ट स्टॉक जाऊन बंद झाला आणि मग पुन्हा डिमांडमध्ये आपल्याला जर एंट्री दिली तर मात्र मग आपण याला चांगल्या टार्गेट पर्यंत ठेवू शकतो. ठीक आहे. त्याआधी ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये एक सप्लाय ब्रेक होणं गरजेचं आहे. वीकली टाइम फ्रेमवर, डेली टाइम फ्रेमवर. ठीक आहे. ह्याच ठिकाणी ते रिव्हर्सल पॉइंट्स आहेत जिथनं स्टॉक डाऊन आला होता. एक तर स्टॉक ह्याला ब्रेक करेल किंवा स्टॉक नवीन सप्लाय फॉर्म करून पुन्हा ह्याला ब्रेक करेल. तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. त्याच्या एक्झिक्युशनचं एक अचिव्हमेंट बनेपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. ठीक आहे. आता सध्या तरी इथे सप्लाय ह्याच्यावरती क्लोजिंग जर आली तर मग मात्र ज्या डिमांड झोननी क्लोजिंग दिले त्या डिमांड झोनमध्ये आपण एंट्री करण्याचं ट्राय करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. तर पण आता टार्गेट काय ठेवायचं?
आपलं टार्गेट काय असलं पाहिजे. तर आपण ह्यासाठी मंथली टाइम फ्रेमवर जाऊयात पुन्हा. आता मला काय दिसतं इथे माहिती का, की मंथली टाइम फ्रेमवर जवळजवळ सर्व सप्लाय टेस्ट झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, इथे हा सप्लाय होता, हा सप्लाय होता, हा पण टेस्ट झालाय. ठीक आहे. इथे वर एक सप्लाय होता, हा पण टेस्ट झालाय. ठीक आहे. आणि ही जी प्राइस येते ती इथल्या सप्लाय मधनं येते. ठीक आहे, ह्या मंथलीच्या सप्लाय मधनं कुठनं तरी प्राइस येते, म्हणजे हा सप्लाय पण टेस्ट झालेला आहे. मंथलीवर जर मी बघितलं, आणि इथे जो उरल्या सुरलेला हा जो बॉटमचा सप्लाय होता ना, इथे इथे इथनं पण प्राइस एकदा डाऊन आली आहे आता. म्हणजे इथं पण काहीच नाही राहिलेलं. प्राइस जर वर जायला लागली, प्राइस जर वर जायला लागली तर जवळजवळ ह्या पॉइंट पर्यंत आपण जर बघितलं, तर मंथली टाइम फ्रेम मध्ये हे सर्व सप्लाय टेस्ट झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे हे फक्त एका पॉजचं काम करू शकतात. जेव्हा स्टॉक इथनं कन्फर्मेशन बनवून वरच्या साईडला निघेल ना, तेव्हा हे फक्त थोड्या वेळाकरता स्टॉकला थांबवू शकतात. ठीक आहे. आणि इथपर्यंत जरी आपल्याला टार्गेट मिळालं, ठीक आहे, इथपर्यंत जरी टार्गेट मिळालं, तरी पण इथपासनं प्राइस ही 2x होऊ शकते. ठीक आहे. हा हे अम, हा जो ट्रेड आहे, हा काही 1-2 महिन्यांचा ट्रेड नाही. ठीक आहे. आपण इथे बघितलं की हा जवळजवळ एक हाफ इयरली इन्कम ट्रेड आहे. म्हणजे आपल्याला 6 ते 12 महिने कमीत कमी वेट करावं लागेल याच्यासाठी. ठीक आहे. पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये 2x व्हॅल्यू मिळत असेल, तर हा जो ट्रेड आहे हा चांगलं म्हणता येईल या ट्रेडला. ठीक आहे.